एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिक रोड येथील राजमाता जिजाऊ जलतरण तलावात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्तानं महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमात संगीत खुर्ची, चमचा लिंबू, बलून गेमसह अनेक स्पर्धा घेण्यात आल्या। सुमारे 70 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमात रंगत आणली। यावेळी वालदेवी इथं झालेल्या राज्यस्तरीय ओपन वॉटर जलतरण स्पर्धेत विजयी ठरलेल्या महिलांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला। तसेच विशेष योगदान देणाऱ्या सरिता मोरे, नलिनी कड आणि कांता वराडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला। नवनिर्वाचित महिला नगरसेविका डॉक्टर सीमा ताजणे, ॲडव्होकेट कोमल मेहरोलिया आणि जयश्री गायकवाड यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचं आयोजन जलतरण तलावाच्या व्यवस्थापक माया जगताप यांनी केलं होतं। मी माया जगताप, नाशिक महानगरपालिकेच्या नाशिक रोड येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावावरती अतिरिक्त व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे। आपला नाशिक रोडचा तरण तलाव हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून इथे विविध स्पर्धा आपण आयोजित करत असतो। त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी आपण महिला दिनाच्या निमित्ताने एक महिलांचा कार्यक्रम पण आयोजित करत असतो। या कार्यक्रमांमध्ये महिलांचे ज्या स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होतात, तसेच तरण तलावावरती विविध स्पर्धा आयोजित करून जसे चमचा लिंबू, संगीत खुर्ची, बलून गेम असे वेगवेगळे गेम खेळून त्या महिलांना आपण बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करत असतो। महिलांना एक वेगळं व्यासपीठ मिळावं, स्वतःचं एक काहीतरी आपलं अस्तित्व आहे हे त्यांना समजण्यासाठी आपण महिलांना इथे एकत्रित करत असतो। त्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहित करत असतो। आता नुकत्याच वालदेवी येथे झालेल्या स्टेट लेवल ओपन वॉटर सी स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये ज्या महिलांनी तिथे कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन पारितोषिक जिंकले त्यांचाही आपण सन्मान केलेला आहे। तसेच विविध क्षेत्रात एक वेगळे आपला ठसा उमटणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचाही आपण सत्कार केला आणि सगळ्या महिलांमध्ये गाणे बोलून त्यांच्यामधले जे कलागुण होते महिलांमध्ये त्या महिलांना आपण त्यांना प्रोत्साहित करून त्यांच्या विविध कलागुणांना वाव देऊन तिथे सादरीकरण करून आपण त्यांचे सत्कार केले। ह्या कार्यक्रमासाठी महिला दिनाचा कार्यक्रम असल्यामुळे आपण महिला दिनानिमित्त महिला नगरसेविका कोमल मेहरोलिया, सीमाताई ताजणे, जयश्रीताई गायकवाड यांना आमंत्रित केलेलं होतं। त्याच कार्यक्रमाला कांताताई वराडे अशा चांगल्या मोठ्या मोठ्या हुद्द्यावरती असणाऱ्या लेडीजसुद्धा आपल्या ह्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या होत्या। आपण महिलांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना स्विमिंगकडे जॉईन करून आपल्या स्विमिंगकडे कसा कल वाढवता येईल हा माझा प्रयत्न होता। कारण त्याच्यामध्ये अनेक आपल्या मुलांना घेऊन येणाऱ्या महिला पालक पण होत्या। तर जास्तीत जास्त महिलांनी स्विमिंगमध्ये भाग घेऊन स्विमिंग शिकावं, आपलं नाशिक महानगरपालिकेचं सभासद व्हावं आणि त्याच्यातून आमच्या महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी ही माझी खास करून उद्देश होता। आणि तो नेहमीच असतो की आपल्या महापालिकेचा उत्पन्न कसं वाढ होईल आणि आपले सभासद जास्तीत जास्त कसे वाढतील, तसेच स्विमिंगचं महत्त्व महिलांमध्ये कसं आपल्याला जागृत करता येईल या निमित्ताने मी नेहमीच प्रयत्न करत असते। आणि महिलांना घरातून आपल्या दैनंदिन जीवनातून हे दगदगीच्या जीवनामध्ये कोणालाही आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे, ते प्रत्येकजण आपलं घर
संसार याच्यातच अडकलेले आहे, परंतु त्याच्यातून एक बाहेर पडून त्यांनी आपलं स्वतःला काहीतरी वेगळं व्यासपीठ द्यावं, स्वतःचं आयुष्य चांगलं जगावं, म्हणून हा एक छोटासा प्रयत्न. धन्यवाद.